इथे आपल्यासमोर एक प्रश्न दिलेला आहे आणि खाली 4 पर्याय दिलेले आहेत. प्रश्नात असे म्हटले, जर p बरोबर 64, q बरोबर 144 असेल तर वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात p अधिक वर्गमुळात q बरोबर किती? आता इथे एक समीकरण दिलेलं आहे. वर्गमुळाचे समीकरण आपल्याला दिले आणि p आणि qच्या किमती पण दिले. मग असे समीकरण सोडवताना आधी आपल्याला दिलेल्या किमती टाकून घ्याव्या लागतात. मग आता आपण हे इथे व्यवस्थित मांडून घेऊ. तर इथे आपली पुढची पायरी येणार आहे. वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 64 अधिक वर्गमुळात 144. आपण फक्त इथे p आणि qच्या किमती टाकून घेतल्या. आता हे आपल्याला सोडवण्यासाठी 64चं वर्गमूळ काढून घ्यावं लागेल आणि 144चंही वर्गमूळ काढावं लागेल. 64चं वर्गमूळ येतं 8 आणि 144चं वर्गमूळ येतं 12. मग आता आपण इथे यांची वर्गमूळाची किमती टाकून घेऊ. म्हणजे आपली पुढची पायरी येईल वर्गमुळात 3 गुणिले 8 अधिक 12. 8 हे 64चे वर्गमूळ आणि 12 हे 144चे वर्गमूळ. आता आपल्याला फक्त हे सोडवायचे. म्हणजे आपली पुढची पायरी येईल वर्गमुळात 3 गुणिले 8चं उत्तर आलं 24 अधिक 12. आता फक्त आपल्याला ही बेरीज करायची. आपल्या पुढच्या पायरीत येणार आहे वर्गमुळात 36. 24 अधिक 12 करून उत्तर मिळालं 36. आणि वर्गमुळात 36 याचं उत्तर येतं 6. 36चे वर्गमूळ आहे 6. म्हणजेच इथे आपलं उत्तर आलेलं आहे 6. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3.